सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. बालाजी अंबाजी घाट कव्वा तालुका लातूर जिल्हा लातूर. बरं. आता आपली गाई किती आहेत आपल्या इथे? गाई 3 आहेत. 3 आहेत. आणि बैल 2. म्हशी 2. हां. तर आपण मिल्क चार्जर कोणत्या गाईला चालू केलं अगोदर? अगोदर ह्याला सगळ्या गाईला सुरुवात केलं. हां. पुन्हा नंतर दुधाच्या जनावराला म्हशीवाला बैलाला पौष्टिकपणा आहे चांगला मिळाल्यानंतर ते आम्ही द्यायला चालू केलं तर बरंच आहे दूध वाढ झाली. दुधामध्ये वाढ झाली. हो. बरं. तर ही गाय किती महिन्याची आपली? आता ही 2.5 वर्षाची. 2.5 वर्षाची. ही गाभण राहत नव्हती का पहिले? नाही, आता ते वेळेवर ज्या पद्धतीने गाभं जायचं त्या टायमाला ही तुमचं पौष्टिक अन्न दिल्यानंतर आली वेळेवर गाभण गेली. वेळेवर गेली. बरं. वापरल्यानंतर काय काय बदल झाले? बदल म्हणजे जनावर चारा खातात आणि बरीच कधी सुधारलेली. तब्येत सुधारली. तब्येत सुधारलेली. दुधामध्ये काय बदल झाला? दुधात बी वाढ झाली ना. दुधामध्ये वाढ झाली. हो. बरं. त्याचं फॅटमध्ये काय बदल? फॅट का आता 60-65 लावलेला आहे काय एक म्हशीवाचा घाललेला. 60-65 रुपये. त्याच्या अगोदर किती लागत होतं? 50-55. 50-55. बरं. आणि शेणामध्ये काय बदल वाटले तुम्हाला? शेणामध्ये काय चांगल्या पद्धतीला पचन क्रिया त्याची झाल्यानंतर पण शेण चांगलं पडणार. शेण घटी यायला लागले. हो. बरं. तर आपलं पूर्ण मिल्क चार्जर देत आहे गाईला, म्हशींना आणि उसाला पण वापरले. उसाला पण वापरले आणि तुरीला पण वापरले. तुरीला पण वापरले. सोयाबीनला पण वापरले. म्हणजे टोटल 25-30 एकर तुम्ही पूर्ण क्षेत्र याच्यावर घेतलं. पूर्ण क्षेत्र यावर्षी ह्याच्यावरच घेतलं तुमच्या ह्याच्यावर. बदल काय बरे म्हणजे पहिल्यापेक्षा काय बदल? पहिल्यापेक्षा बदल वाटला ना आम्हाला. दूध घरी पित असतील ना? घरीच आम्हाला स्वतःलाच दूध आहे ना. अगोदरचं दूध कसं असायचं? त्याच्यापेक्षा चांगलं चव वगैरे वाढलेली वाटतं म्हणते घरचे म्हणतात. अच्छा. म्हणजे दुधाची टेस्ट पण वाढली. असं सर्वांचा रिपोर्ट आहे. अच्छा. साईमध्ये फरक साईमध्ये म्हणजे तुपाच्या पाण्याच्या साईमध्ये फरक आता जाणवू लागला. जाड साई येते. जाड साई येते. अच्छा. बरं. छान. खूप छान अनुभव सांगितलाय सर तुम्ही. हो. चालेल सर. धन्यवाद.